नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी व्याकरणाच्या या बॅचमध्ये. तर आज आपल्याला विशेषण भाग एक डिस्कस करायचा आहे. विशेषणाचा टॉपिक हा खूप मोठा आहे, त्यामुळे आपण जवळपास आज भरपूर साऱ्या गोष्टी तर कव्हर करू आणि भाग 2 मध्ये उर्वरित गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. माझ्या मित्रांनो, विशेषण म्हणजेच काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण म्हटला जातो. हे सर्व गावाला माहीत आहे. आपल्याला त्याचा परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण मार्क घ्यायचे असेल किंवा या टॉपिकवरचा मार्गच आपल्याला जायचा नसेल, तर याला आपल्याला सविस्तर समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण काय आता याला व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. माझ्या मित्रहो, मी काही उदाहरणं इथे लिहितो आणि त्या उदाहरणावर थोडासा आपण विचार करू. भरपूर सारे जे बेसिक लेव्हलचे उदाहरणं असतात, यात मी पहिल्या स्लाइडवर काही जे महत्त्वाची उदाहरणं लिहील. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर कधी भरपूर साऱ्या गोष्टी इथं समजल्या, तर तुम्हाला जवळपास बेसिक तर इथंच कव्हर होऊन जाईल. राहिले सब प्रकार, सब प्रकारासाठी तुम्हाला यामध्ये जावं लागेल आतमध्ये आणि त्यानंतर काय तुम्हाला त्या टॉपिकवरचं कुठलीही अडचण उरणार नाही. मी म्हटलं, हुशार मुलगा. मी काय म्हटलं माझ्या मित्रांनो? हुशार मुलगा. त्यानंतर मी लिहिलं आंबट बोरे, आंबट बोरे. मी 3 नंबरचं वाक्य लिहिलं, कडू कारले. मी काय लिहिलं वाक्य? कडू कारले. त्यानंतर मी लिहिलं वाक्य परत, सुंदर मुलगी. मी काय लिहिलं? सुंदर मुलगी. तर हे पुढचं नाही, फक्त जे महत्वाचं आहे तेवढंच लिहिलं. मी जर कधी एकंदरीत थोडा आपण या प्रश्नाचा विचार करू. मुलगा या वाक्यातलं नाम आहे. मुलगा काय? नाम. पण या मुलाविषयी अधिक माहिती कोणता शब्द? मुलगा आहे. तो ढ आहे, हुशार आहे, लबाड आहे, की कसा आहे नेमका? मुलगा या वाक्यातलं नाम झालं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. मी जसं पहिल्या ओळीत म्हटलं, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. मग मुलगा हा नाम झालं. या मुलाबद्दल मुलगा आहे, पण कसा आहे? तो हुशार आहे. मग हा शब्द मुलाबद्दल अधिक माहिती सांगतो. मग हा शब्द झाला विशेषण. काय झाला माझ्या मित्रांनो? हा शब्द झाला विशेषण. आता काय होते, याच्यामध्ये 2 कंडिशन असतात. एक म्हणजे नाम आणि दुसरं म्हणजे विशेषण. विशेषणाला तर आपण विशेष्य म्हणतो, विशेषणाला तर विशेषण म्हणतो, पण नामाला माझ्या मित्रांनो विशेष्य असं संबोधतो. नामाला आपण काय समजतो? संबोधतो विशेष्य असे समजतो, समजत. आता पहा, इथं आहे आंबट बोरं. बोरं या वाक्यातलं नाम आहे. पण हे बोरं आहे, पण कसे आहे बोरं? आंबट आहे. म्हणजे हा आंबट काय झाला, या बोराचा गुण झाला? कारले आहेत. कारलं नाव आहे, पण कारले कसे आहेत? तुमच्या इकडे आहे का गोड कारले? आमच्या इकडे तर कडू आहे बा. तर कारले कडू आहे. म्हणजे कारले हे नाम आहे. नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण. पण कसे आहे कारले? कडू आहे. म्हणजे कडू काय झालं? विशेषण झालं. मुलगी पण कशी आहे? सुंदर आहे. मुलगीविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द हे सुंदर. म्हणजेच मुलगी हे नाम झालं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सुंदर हे त्या वाक्याचं माझ्या मित्रांनो विशेषण झालं. नामालाच आपण विशेष्य असे म्हणतो. इथं पहिल्या सेंटेन्समध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं आहे. बरं एवढंही नाही. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण आहे. मी तुम्हाला सांगून झालो. जेवढेही मी हे गोल केलेले आहेत, हे या वाक्याचे विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगू राहिले हे शब्द म्हणजे हे विशेषण झालं. मी आणखी काय करतो, 2-3 उदाहरणं लिहितो. हे झालं गुणाविषयी. याच्यामध्ये फक्त गुणच विशेषण पेपरमध्ये येते काय? नाही. याच्यामध्ये भरपूर सारा कुटाणा आहे येते. आता मी जर कधी एखादं वाक्य लिहिलं, माझी माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली. माझी सर्वी पुस्तकी माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली. मला इतकं सांगा, सर्व पुस्तक आहे. सर्व पुस्तक आहे. माझी सर्व पुस्तके आहेत. तुम्ही मोजून ठेवली का? मग ज्या गोष्टी निश्चित सांगता येत नाही,
ज्या गोष्टी निश्चित सांगता येत नाही, त्याला मग अनिश्चित म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? अनिश्चित म्हणतो. मग याला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. याला अनिश्चित. एक्झाम्पल आणखी मी उदाहरण लिहेल. माझे मित्रांनो, आणखी कुठलं तरी मी एक उदाहरण लिहेल. माझ्या माझ्या बाबाचे माझ्या बाबाचे कापड दुकान आहे. माझ्या बाबाचे कापडाचे काय? दुकान आहे. आता कापड या वाक्यातलं काय झालं? याच्या खाली दिले आहे अंडरलाईन. कापड या वाक्यात काय आहे? माझ्या बाबाचे कापडाचे दुकान आहे. कापड काय? नाम आहे. मग जे कापडापासून, नामापासून जे बनते, त्याला आपण नामापासून बनलेल्याला नामसाधित म्हणतो. काय म्हणू आपण? नामापासून बनलेल्याला नामसाधित, हे विशेषण साधित, अव्यय साधित, समास घटिक, अधि विशेषण, विधी विशेषण. अधिलाच पूर्व म्हणतो आपण, उत्तरलाच नंतर किंवा विधी म्हणतो. ह्या सगळ्या कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी तुम्हाला सेकंड क्लासमध्ये पाहायला भेटेल. त्याच्यावरती आता जास्त डोक्याला ताप घेऊ नका. फक्त विशेषणावरती कोर जो टॉपिक आहे, विशेषणाचे जे प्रकार आहेत, त्याचे जे सब प्रकार आहेत, त्याच्यावरती आपण सुरुवात करूया. विशेषण एकंदरीत सांगायचं झालं, नामाबद्दल विशेष माहिती सांगत असते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. एक्झाम्पल ऑफ मुलगा होता हुशार, मुलगा झालं नाम, नामालाच आपण विशेष्य असे संबोधलो. आणि माझे मित्रांनो, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा हुशार आहे, म्हणजे हा याला विशेषण. हे त्याचे एक्झाम्पल ऑफ काही उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न माझ्या एंडच्या वतीने होता. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असते विशेषण. मुलगा, बोर, कारले, मुलगी हे काय झाले? या वाक्यातले नाम झाले. त्याच्या समोरील सर्व गोल केलेले हे विशेषण झाले. तुम्हाला समजलं नसेल तरी चालते, क्लासमध्ये बनून राहा. आता आपल्याला काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. जर पोराचा कोणातरी कमेंट्स आली तर सरांनी काय म्हणे बुवा? सरांनी मुलांचे, बरं असंच मेसेज आलता त्याचा, हे वाक्य काय आहे म्हणते? सरांनी मुलांचे पाच पाच पाचचे 5-5चे गट केले. ठीक आहे. असंच काहीतरी त्यानं टाकलं होतं. इथं होतं 5-5. सरांनी मुलांचे 5-5चे गट केले. दिसत असेल तिथं 5-5चे. आता हे जे 5-5चे गट आहे ना, हे 5-5 पोरं काय केले सरांनी? इथं 5 पोरं केले, परत दुसऱ्या गटात 5 केले, परत तिसऱ्या गटात 5 केले. जेवढे गट असेल तेवढे केले. पण एकापेक्षा वेगळे-वेगळे 5-5 पोरं वेगळे केले. जिथं माझे मित्रांनो एकापेक्षा गोष्टी विभागून दिल्या जातात, त्याला पृथकत्व असे म्हणतात. आणि पृथक या शब्दाचा अर्थच वेगळा करणे किंवा निराळा करणे होतो. म्हणजे याला पृथकत्व विशेषण म्हणतात. आम्ही 4-4 व्यक्ती परीक्षेकरिता दूर-दूर बसलो एका लाईनमध्ये. आम्ही 3-3 मित्र पोलिसमध्ये भरती झालो. आम्ही 4-4 मित्र ग्राउंडवर सोबत धावायचो. आणि जर एखादा मुलगा म्हटलं, "सर आम्ही 4ही पोरं पोलिसमध्ये एकाच वेळेस भरती झालो." मी म्हणेल उत्तर चेंज. ती साकल्यवाचक. साकल्यवाचक हा प्रकार आहे गणनावाचक. गणनावाचक म्हणजेच काय माझे मित्रांनो? संख्या विशेषणाचा प्रकार झाला. हे जेवढं खोलात गेलं तेवढं खोलात आहे. ते कितीही खोलात जाऊ द्या ना, पण मी तुम्हाला असा वरतेच काढेल त्याच्यातून. काहीच काळजी करू नका. बरं, चालते. आता थोडंसं पाहूया आपण. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. बरं, काही हरकत नाही. नामाबद्दल विशेष माहिती सांगू. आपण विशेष माहिती कोणता? मुलगा हुशार होता, मुलगी सुंदर होती, बोरं आंबट होते, कडू कारले होते, बरोबर नाही का? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दात. बरं, ह्या शब्द पहिल्या दिवसापासून सोडून देणार आपल्याला, कारण की आपण जाताच त्या शिकून आलो. शब्दाच्या जातीमध्ये आपण सध्यामध्ये आहोत. शब्दाच्या एकूण 8 जाती असल्या तरी त्यातल्या सुरुवातीच्या 4 नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी आहेत. आणि बाकीचे जे उरलेले 4 आहेत, ओके, उभयान्वी, केवल प्रयोगी, शब्दयोगी, बरोबर, क्रिया विशेषण हे अविकारी आहे. विकारी म्हणजेच काय माझे मित्रांनो? विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीचे ज्याला विकार होतात त्याला विकारी असे म्हणतात. विकारीला दुसरं नाव आहे. जसं आपल्या घरात असते, घराचं नाव पोराचं नाव एकदम चांगलं,
पण घरात त्याला बारक्या, चिरक्या, शाळेतले पोट्टे त्याला चिंधी, चिंधोटी जे काही म्हणत असेल ते म्हणजे ते तर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स असते घरातले. पण त्याचं नाव ज्यावेळेस असते ते शाळेच्या टीचर मोठं प्रोफेशनल नाव असते. तसं याचंही एक नाव दुसरं आहे आणि लक्ष ठेवून देता या विकारीला दुसरं नाव माझ्या मित्रांनो सव्यय आहे. कोणतं? सव्यय. सव्यय म्हणजे विकारी. तर मग अव्यय म्हणजेच काय? अविकारी. आपल्याला अव्यय सगळ्यांना माहीत आहे. कारण की त्याच्यात क्रिया विशेषण अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, त्याला अव्यय लागून असते. अव्यय म्हणजेच लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. सव्यामध्ये बदल होते. बरं काही हरकत नाही. आता विशेषणाचे वैशिष्ट्य काय? विशेषणाचे वैशिष्ट्य काय? विशेषण नामाचा गुणधर्म दर्शविते? हो, दर्शविते. काही विशेषणांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो. काही विशेषणांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो. जसे आंबट, प्रेमळ, शहाणा, परंतु, हा, तो, त्यांचा यांसारख्या विशेषणांना कोणताही अर्थ नाही. तसेच ते गुणधर्मही दर्शवत नाही. विशेषण नामासाठी असल्याने नामाच्या लिंग वचन वचनाची काय विशेषणांना विकार होतात. हे सर्व तुम्हाला आताच क्लिअर सांगितलं मी. हे जे वाचत आहे वाचायच्या आधी मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे. विशेषण नामाचा गुणधर्म दर्शवते. मुलगा होता पण तो कसा होता? हुशार होता. त्याचा गुणधर्म काय होता? हुशारीचा होता. मुलगी कशी होती? सुंदर होती. पण तिचा गुणधर्म काय होता? सुंदर असण्याचा. बोरं कसे होते? आंबट होते. काही विशेषणांना स्वतंत्र अर्थ नसतो. जसे एक्झाम्पल ऑफ आंबटला काय अर्थ आहे काय? प्रेमळला कसा अर्थ आहे का? शहाण्याला अर्थ आहे का? परंतुला यांसारख्या विशेषणांना कोणताही अर्थ नाही. तसे ते गुणधर्मही दर्शवित नाहीत. विशेषण नामासाठी असल्याने नामाच्या लिंग वचन विकार याचे काय त्यांना लिंग वचनाचे आणि विभक्तीचे काय विकार होत असतात. इकारांत उकारांत या गोष्टी त्याला अपवाद आहे. इकारांत व उकारांत या गोष्टी त्याला काय अपवाद आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. माझ्या मित्रांनो, नामाला विभक्ती प्रत्यय जोडल्यास नामाला नामाला विभक्तीचे प्रत्यय जर कधी जोडले तर काही प्रसंगी विशेषणाचे सामान्य रूप सुद्धा होते. जसे हिरवा भाजीपाला त्याच्यापासून बनल्या हिरव्या भाजीपाल्या. मला माहित आहे तुम्हाला समजलं नाही. काही समजलं नाही, काय भेंड कळलं नाही तुम्हाला. आता मी उदाहरण देतो आणि त्याच्यावर समजवतो. आता तुम्ही मजा पा कसं समजत नाही तर. ठीक आहे, डन. आता मी जर कधी इथं एक उदाहरण घेतलं माझ्या मित्रांनो, त्याला काय म्हणते नामाला विभक्तीचे प्रत्यय जोडल्यास काही प्रसंगी विशेषणाचे सामान्य रूप होते. जसं हिरवा आहे. आता इथं याचं जसं उदाहरण दिलं पहिलं, हे हिरवा जर कधी आपण नाव घेतलं, हे हिरवा काय झालं एक प्रकारचं विशेषण झालं. किंवा पहिली हिरव्यानं समजू नंतर पांढऱ्यानं समजू हां. पहिला विशेषण घ्यावं लागेल ना. आता हिरवा जर कधी भाजीपाला आहे, तर आपण काय म्हणतो हिरव्या भाजीपाल्याची भाजी. हिरव्या भाजीपाल्याची भाजी हिवाळ्यामध्ये खाणे हे आरोग्यास काय हानिकारक नाही रे. काय? हिरव्या भाजीपाल्याची भाजी हिवाळ्यामध्ये खाणे आरोग्यास हे हितकारक आहे. मग हिरवा जो भाजीपाला आहे, आपण त्याची भाजी कशी करू राहिलो? हिरव्या भाजीपाल्याची भाजी. म्हणजे आता हिरवाला काय आलं? हिरव्या. विभक्तीचे प्रत्यय लागू राहिले. ज्याही वेळेस नामाला विभक्तीचे प्रत्यय लागते, त्याचे काय सामान्य रूप होते आणि सामान्य रूप विभक्तीचे प्रत्यय करत असताना आपण सामान्य रूप करत असताना विभक्तीचे प्रत्यय काय रिमूव्ह करत असतो. मला माहिती आहे हे तुम्हाला कळलं नाही. आता मी नाम घेतो आणि नामावरून समजावतो ते पाहून घ्या. माझ्या मित्रांनो, एक कुत्रा आहे, मी नाम घेतलं. हे कुत्रा काय झालं? नाम झालं. मी काय करतो आता विभक्तीचे प्रत्यय लिहायला लावतो नामाला. ठीक आहे. कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याने काय? कुत्र्याने चावा घेतला. आता कुत्रा हे नाम होतं. कुत्र्याने हा काय आहे? विभक्तीचा प्रत्यय आहे. विभक्ती काय? विभक्ती प्रत्यय. मी लिहितो फक्त डायरेक्ट शॉर्टकटमध्ये विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आहे. आता मूळ शब्द काय होता? मूळ शब्द कुत्रा होता. मूळ शब्द म्हणू आपण याला. मूळ शब्द कुत्रा होता. त्याला विभक्तीचे प्रत्यय लावतो आपण कुत्र्याने. ने हा विभक्तीचा प्रत्यय झाला. मग आता आपण काय करूया? विभक्तीचा जो प्रत्यय लावला होता ने, याला काढून टाकू. पहिले कुत्रा होता, कुत्र्याने चावा घेतला. मग शब्द उरला, तो उरला कुत्र्या. म्हणजे याचा अर्थ होते
हेच सामान्य रूप ते तुम्ही एखाद्याला म्हणत असेल ते नाही रे बुवा. ओके. हे उदाहरण समजून सांगण्याचा माझा प्रयत्न होता. विशेषण विशेषण ज्या नामाची माहिती सांगते त्याला विशेष्य असे म्हणतात. जसे ती सुंदर मुलगी आहे. आता हे झाली मुलगी नाम. नामालाच आपण काय म्हणतो? विशेष्य आणि हे सुंदर काय झालं मग? याचं विशेषण. विशेषण ज्या नामाची माहिती सांगते. म्हणजे हे कोणाच्या विषयी माहिती सांगू राहिलो? या मुलीविषयी माहिती सांगू राहिलो. त्याला विशेष्य असे म्हणतात. ते आपण पहिल्या स्लाइडला पाहिलेलं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी पहिल्या स्लाइडहून तुम्हाला क्लिअर झाल्याच आहेत. विशेषण वाक्यात स्वतंत्रपणे वापरले जात नाही. ते नेहमी नामाच्या जोडीने येते. एक्झाम्पल ऑब्झर्व्ह करा मी म्हटलं. ओके. सुंदर आहे. काय रे बुवा? सुंदर आहे. काय आहे? जर कधी मग इथं म्हटलं सुंदर मुलगा आहे, सुंदर मुलगा आहे. आता वाक्याचा अर्थ पूर्ण उराला. म्हणजे विशेषण हे नामाबरोबरच वापरल्या जाते. विशेषण हे नामाबरोबरच येते. ते स्वतंत्र येत नाही. ठीक आहे. डन. पुढचा आपण पाहूया स्लाइड. विशेषणाच्या अतिरिक्त व्याख्या दिलेल्या आहे तुम्हाला. ज्या प्रतिपादिकाचा अन्वय दुसऱ्या प्रतिपादिकाशी होतो त्याला विशेषण असे म्हणतात. कुलकर्णी असे म्हणतात. गुणांचा दर्शक जे शब्द किंवा वस्तूंचा विशेष्याचे जे दर्शक असतात त्यांना व्याकरणात विशेषण असे म्हणतात. काही विशेषणे विकारी असतात म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतात, तर काही अविकारी असतात म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार त्याच्यामध्ये बदल होत नाही. एवढं क्लिअर झालं माझ्या मित्रांनो? बरं, आता पहा पुढे. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. विशेषणाचे मुख्य किती? विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. कोणते विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत? पहिला गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण, तिसरा सार्वनामिक विशेषण. आता खेळ चालू होता है. तर लेडीज एंड जेंटलमैन क्या आप तैयार हो इसके लिए? सगळ्यात पहिलं एक वाक्य विशेषणाचे मुख्य प्रकार किती? तर तुमचं उत्तर आहे व्ही-आय-एम-पी फक्त 3. विशेषणाचे मुख्य प्रकार किती? 3. संख्या विशेषणाचे प्रकार किती? तर त्याचं उत्तर आहे तुमचं 5. मी ॲडव्हान्समध्ये सांगतोय तुम्हाला. संख्या विशेषणाचे प्रकार किती आहेत? 5 आहेत. क्रमवाचकचे आणखी प्रकार आहेत माझ्या मित्रांनो 3. गणनावाचक, त्यानंतर अपूर्णांक सॉरी गणनावाचक, क्रमवाचक आणि क्रमवाचक तो दुसरा प्रकार आहे. गणनावाचकमध्ये पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य, त्यानंतर काय त्याचा बरं ठीक आहे मी पाहतो. मी कन्फ्यूज होऊन राहिलो. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत? विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. कोणते? गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. पेपरमध्ये प्रश्न विचारला जाईल. संख्या विशेषण किंवा गुणविशेषण कशाचा प्रकार आहे? सर्वनामाचा आहे का भाववाचक नावाचा आहे? त्या क्रियापदाचा आहे? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे की विशेषण ज्याच्या मागं लागलेले आहेत ते फक्त विशेषणाचेच प्रकार असतील. पुढचा माझे मित्रांनो गुण विशेषण याच्यातला पहिला प्रकार आता आपण अभ्यासतोय. गुण विशेषण या विशेषणाच्या पहिल्या प्रकारामधला एकूण विशेषणाचे 3 प्रकार त्याच्यामधला पहिला प्रकार आहे गुण विशेषण. आता तो काय रोल आहे ते पाहूया आपण. गुण हा रंगावरून, रूपावरून, आकारावरून, प्रकारावरून, गुणावरून, दोषावरून, चवीवरून, याच्यानंतर अवस्थेवरून ओके दर्शवणारे जे शब्द आहेत ते गुण विशेषणामध्ये मोजतात. जसे रंगदर्शक असेल, हिरवा भाजीपाला, लाल शर्ट, शर्टाचा कलर लाल आहे, गुण झाला. पिवळा सदरा, सदऱ्याचा रंग पिवळा आहे. काळा कुत्रा, कुत्र्याचा रंग कसा आहे? काळा आहे. सुंदर मुलगी, गोंडस बाळ, तिरळा मुलगा, कुरूप अप्सरा. याच्यानंतर हुशार मुलगी, प्रामाणिक मुलगा, कष्टाळू आई वडील, गोल टमाटर बटाटा, चौकोनी जिरा, चपटा बारीक, मुलगा बारीक आहे ओके. डबा चपटा आहे, बावळट मुलगा, मूर्ख मनुष्य, अप्रामाणिक व्यक्ती,
तसंच हे आंबट दर्शक, अवस्था दर्शक, स्वभाव दर्शक, श्रीमंत व्यक्ती, तरुण मुलगा, म्हातारे आजोबा किंवा म्हातारे माणसे आणि बाल्य हे सुद्धा काय आहेत एक प्रकारे अवस्था दर्शवू राहिले. तर त्याचबरोबर घातकी, प्रेमळ, उदार, मोकळा, कंजूस हे कसे आहेत स्वभावदर्शक आहेत. आता मी मगाशी लिहिलं होतं, की मला कडू कारले आवडते. याच्यामध्ये कारले हे नाम होतं आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द होता कडू. तर हे शब्द विशेषण झाले होते. विशेषणालाच आपण माझे मित्रांनो विशेषण नाही, नामालाच आपण काय म्हटलं होतं विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा कसा असतो? विशेषण संबोधला जातो. कडू आहेत कारले, पण कारलेबद्दल माहिती सांगणारा शब्द हा कडू आहे. आपल्याला समजलं काय माझ्या मित्रांनो? मला कडू कारले आवडते. हे झाले गुण विशेषणाच्या संदर्भात. आता गुण विशेषणाच्या संदर्भात आपल्याला उदाहरणं सांगायचे झाले, ते सुद्धा आपण घेऊन घेऊया. गुण विशेषणाच्या संदर्भात. बरं. गुण विशेषणाचे उदाहरणं नाही का रे? मला एकदा पाहू द्या. बरं मला माझ्या माझ्या मनानं द्या लावून. शिपाई शूर होता. एक्झाम्पल ऑफ शिपाई शिपाई शूर होता. शिपाई कसा होता? शिपाई शूर होता. हे काय झालं? विशेषण. आणि हे काय झालं माझे मित्रांनो? हे विशेष्य असं झालेलं आहे. विशेषालाच आपण नाम असे म्हणतो. समजलं? व्यक्तीच्या अंगी असणारा गुण दर्शविणारे शब्द हे विशेषण संबोधल्या जाते. व्यक्तीची किंवा पदार्थाच्या अंगी असणारा गुण हा विशेषण समजल्या जाते. बरोबर आहे? पुढे चालायचं. यानंतर आहे विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. त्याच्यामध्ये गुणविशेषणामध्ये सुंदर, कडू, गोड म्हणजे गोड आंबा, धूर्त, लबाड, कोल्हा, कडू, कारले, सुंदर, मुलगा. याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे माझे मित्रांनो संख्या विशेषण आणि याचे टोटल प्रकार पडतात 5. पेपरमध्ये हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. संख्या विशेषणाचे प्रकार किती आहे? संख्या विशेषणाचे प्रकार किती? व्ही-आय-एम-पी 5 प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे गणनावाचक. गणनावाचकचे सुद्धा 3 प्रकार आहेत. या 5 प्रकारामध्ये फक्त तुम्हाला दाखवून देतो. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित. असे संख्या विशेषणाचे 5 प्रकार आहेत. ह्याचे उदाहरणासहित आपल्याला पाहायचं आहे. ओके. त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे गणनावाचक. या गणनावाचकला हा गणनावाचक कशाचा प्रकार आहे? संख्या विशेषणातला पहिला प्रकार आहे. संख्या विशेषणाचा पहिला प्रकार आहे गणनावाचक आणि ह्या गणनावाचकचे आता गणनावाचक म्हणजे काय? मोजले जाते. गणना करणे म्हणजेच काय? मोजणे. मोजले जाते. मोजले जाते गणनावाचक. बरं आता कसे मोजायचे? पूर्ण संख्येत मोजू शकतात, अपूर्ण संख्येत मोजू शकतात आणि सर्वच्या सर्व सुद्धा मोजू शकतात एकाच्या वेळेस. म्हणजेच काय? पूर्णांकवाचक. माझ्या मित्रांनो, गणनावाचकचा पहिला प्रकार आहे पूर्णांकवाचक. पूर्णांकवाचकमध्ये 1, 2, 3, 4 हे काय मोजू राहिलो आपण? पूर्ण संख्या. म्हणजे मला 1 भाऊ आहे असं म्हणतो, मला अर्धा भाऊ आहे असं म्हणत नाही ना. मला 3 काका आहेत. मला 4 मामा आहेत. मला ₹5 दे. एक पूर्ण संख्या दर्शवतो आपण. पण जर कधी म्हटलं, मला अर्धा पोळी जेवण दे. ठीक आहे. अर्धा भाऊ म्हणू शकतो का? पण ज्या गोष्टी अर्ध्याच होऊ शकत नाही. पण काही गोष्टी अर्ध्या केल्या जातात. अर्धा किलो साखर, पाव किलो चहा, चतकोर पोळी, पाऊण भाग 1चा म्हणजे पाऊण भाग 75% आपण म्हणतो. मला पाऊण पोळी दे. पाऊण म्हणजे 50 आणि पाव म्हणजे 25 बरोबर नाही का? तर पूर्णांक वाचकमध्ये जे गोष्टी अर्ध्या केल्या जात नाही त्याला पूर्णांक आणि ज्या गोष्टी नेहमी अर्ध्यामध्ये लिहिल्या जाते त्याला म्हणतात अपूर्णांक. ओके. आणि ज्या गोष्टी एकाच वेळेस सर्वच्या सर्व दर्शवल्या जाते त्याला म्हणतो आपण साकल्य. ज्या गोष्टी सर्वच्या सर्व एकाच वेळेस दर्शवल्या जाते
त्याला म्हणतो आपण साकल्य. जसे मला, आम्ही, एक्झाम्पल ऑफ आम्ही. चारही भाऊ पुण्यात शिकलो. आता चारही भाऊ सर्वच्या सर्व आहे ना, जिथं सर्वच्या सर्व आलं ते असते माझ्या मित्रांनो काय? पहा माझ्या मित्रांनो, सॉरी कॉल आला होता एक. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. पूर्णांकमध्ये मला एक भाऊ आहे, 2 बहिणी आहेत, 3 काका आहेत, 4 मामा आहेत. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, ते पूर्णांकवाचकमध्ये येते. आणि अपूर्णांकवाचकमध्ये कसं असते, की अर्धा पाव, चतकोर, पाऊण ज्या गोष्टी आहेत, त्या अपूर्णांकवाचकमध्ये येतात. आता अपूर्णांकमध्ये काय, ज्या गोष्टी अर्ध्या केल्या जातात. भाऊ अर्धा केला जात नाही. मला अर्धी पोळी दे, मला पाऊण पोळी दे, मला चतकोर पोळी दे, मला पावभर दे, साखर. त्या गोष्टी अपूर्णांक. आणि ज्या गोष्टी सर्वच्या सर्व एकाच वेळेस दाखवल्या जातात, त्याला म्हणतात माझ्या मित्रांनो साकल्यवाचक. आम्ही चारही भाऊ पुण्यात शिकलो. आम्ही तीनही मित्र, सर्वच्या सर्व आम्ही तीनही मित्र पोलीस झालो. आम्ही दोघीही बहिणी MPSC पूर्व परीक्षा पास झालो. ह्या कशा होईल? साकल्यवाचक दर्शवल्या जाईल. यानंतर आहे माझे मित्रांनो दुसरा प्रकार क्रमवाचक. जिथं क्रम दर्शविल्या जाते त्याला आपण म्हणतो क्रमवाचक. एक्झाम्पल ऑफ पहिला, 5वा, 50वा. माझ्या भावाचा पहिला नंबर आला. माझ्या बहिणीचा 5वा क्रमांक आला. माझा भाऊ शेवटून 50वा आहे वर्गात. ओके. यानंतर आवृत्ती दर्शक. आता क्रमवाचक समजलं का, इथं कुठेतरी क्रम पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे कसं दर्शवलं जाईल? क्रम दर्शवल्या जाईल. आवृत्ती वाचक कोणते राहील? आवृत्ती एका गोष्टीची किती वेळा पुनरावृत्ती झालेली आहे. एका गोष्टीची किती वेळा रिपिटेशन झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे, त्याला पृथकत्व वाचक म्हणतात. 1 1 5 5 1 1 5 5 हे जे आहेत ते कसे आहेत माझे मित्र? पृथकत्व आहेत. पृथकत्व या शब्दाचा अर्थच काय? आपण काय म्हणतो? पृथकत्व ना. आवृत्ती म्हटलं तर वर्त. पृथकत्व म्हणजेच काय? वेगळा करणे. पृथक या शब्दाचा वेगळा करणे. थोडंसं वेळ वरती पाहू आपण पहिले. आवृत्ती या शब्दाचा अर्थ होते एका शब्दाची किती वेळा रिपिटेशन झालेली आहे. आपण पुस्तकावर बऱ्याचदा जे पुस्तकं वाचतो स्पर्धा परीक्षेसाठी त्याच्यावरती नाव असते 4थी आवृत्ती, 16वी आवृत्ती, 32वी आवृत्ती, म्हणजे 32 वेळा ते पुस्तक रिपिटेशन झालेलं आहे. दुहेरी फेटा, बरोबर आहे. द्विगुणित आनंद, चौपट पैसे, 4 पट. किती वेळा रिपीट? 4 पट. त्याला म्हणतात आवृत्ती. त्याच्या खालचा प्रकार आहे पृथकत्व वाचक. पृथकत्व म्हणजेच काय? वेगळं करणे. सरांनी 5-5 चे गट केले. सरांनी 1-1 मुलांना पनिशमेंट केली. ओके. आम्ही 1-1 करून शिपाईमध्ये भरती झालो. त्या गोष्टी ह्या वेगळ्या केल्या जातात. वेगळा करणे म्हणजेच निराळा करणे. पृथक या शब्दाचा अर्थच होतो निराळा करणे किंवा वेगळा करणे. त्याला आपण पृथकत्ववाचक म्हणतो. त्यानंतर आहे माझ्याकडे अनिश्चित. ज्या गोष्टी निश्चित सांगता येत नाही. ज्या गोष्टी निश्चित सांगता येत नाही त्याला म्हणतात अनिश्चित. सर्व, काही, इतर इत्यादी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत? अनिश्चित आहे.
सर्व, काही, इतर. आम्ही सर्व भाऊ पाच झालो. सर्व. तुम्ही मोजून ठेवले काय? काही पक्षी उडाले. तुम्ही मोजून ठेवले का? त्याने सर्व लाडू खाल्ले. ज्या गोष्टी निश्चित सांगता येत नाही, त्याला अनिश्चित असे म्हणतो. माझ्या मित्रांनो, हे फक्त इथून मी सांगितलं आणि झालं नाही. याला आपल्याला टोटल डिस्कस करायचं आहे. एक-एक प्रकारे, एका-एका प्रकारे आणि तेही मी फक्त तुम्हाला ओरली सांगतोय. सार्वनामिक विशेषण वगैरे हे आहेच. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, संख्या विशेषण व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. हे सर्व मी पी-पी-टी सहित आणलेलं आहे. त्याच्या उदाहरणासहित आणलेलं आहे. तुम्हाला फक्त इथून मला एवढं सांगून द्यायचं होतं. आता आपण चालू करतोय आपले प्रकार. इथून तुम्हाला भरपूर लोकांना असं वाटलं का रे क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्वाचे इथलाच कार्यक्रम आटोपला म्हणून. अरे नाही, हे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे शब्द येतात हे सांगणं होतं. तिथून मी उरली काही तुम्हाला उदाहरण सांगत होतो. आता मी थिअरी सांगेल तुम्हाला याच्यावरती. ठीक आहे. हे सार्वनामिक विशेषणाला बाजूनच सोडा. याचं आता सध्या काम नाही आहे. संख्या विशेषण आपण शिकायला सुरुवात करतोय. संख्या विशेषण आपण शिकायला सुरुवात करतोय. फक्त इथं एक मला डायग्राम काढू द्या. ह्या डायग्राममध्ये आपल्याला या गोष्टी आहे. आपण काय शिकतो आज? विशेषण. त्याचे किती प्रकार आहेत? 3. पहिला प्रकार कोणता आहे? पहिला प्रकार आहे गुण विशेषण. बरं. दुसरा प्रकार कोणता आहे? संख्या विशेषण. आणि तिसरा प्रकार कोणता आहे? सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. या गुणविशेषणाचे प्रकार नाही आहे. इथं कोणते गुण होते? आंबट, ठीक आहे. आंबट, कडू, त्याच्यानंतर सुंदर, बरोबर आहे. लवाळ, धूर्त, हे सर्व गुणाचे प्रकार होते. या संख्या विशेषणाचे प्रकार किती भेटले आपल्याला? संख्या विशेषणाचे 5 प्रकार भेटले. त्याच्यामधला पहिला प्रकार होता गणनावाचक आणि तो आता आपण पाहतोय उदाहरणासहित. दुसरा प्रकार क्रमवाचक. तिसरा प्रकार आवृत्ती. चौथा प्रकार पृथकत्व आणि पाचवा प्रकार अनिश्चित. पाचवा प्रकार काय होते? अनिश्चित. अशा प्रकारे संख्या विशेषणाचे 5 प्रकार आणि त्याच्यानंतर आहे सार्वनामिक विशेषण. ते तर काही आज आपल्याला पाहायचं नाही आहे. फक्त आपण आतापर्यंत गुण विशेषण पाहिलेलं आहे. गुण व्यक्तीच्या अंगी असणारा गुण. कोल्हा लवाळ आहे, मुलगा हुशार आहे, बोरं आंबट आहे, कारले कडू आहे. नामाला विशेष्य असे म्हणतात. एवढं क्लिअर होतं. फायनली आपण पहिला प्रकार कंप्लीट करून दुसऱ्या प्रकाराला सुरुवात करू. त्याचं नाव आहे संख्या विशेषण. त्याचे आहे एकूण 5 प्रकार. त्याच्यामधला आता प्रकार पाहतो आपण गणनावाचक. आणि चला आता गणनावाचकला सुरुवात करूया. कोणत्याही वस्तूची गणना खालील 3 प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे पूर्णांक, दुसरी म्हणजे माझ्या मित्रांनो अपूर्णांक आणि तिसरी म्हणजे साकल्यवाचक. तुम्हाला सांगितलं होतं मी. पूर्णांक वाचक म्हणजेच काय? माझ्या मित्रांनो, मानव, प्राणी, पक्षी यांसारख्या वस्तूंची संख्या पूर्णत्वातच द्यावी लागते. 100, 10, 17 हे कसे आहेत? पूर्णत्व द्यावं लागेल. तुम्हाला म्हणसाल का 17.5? 17.5 म्हटलं तर अपूर्णांकात जाईल. 100 म्हटलं तर पूर्णांक आणि अर्धे 100 म्हणू का मग आपण त्याला? ते 50 होईल. 50 म्हटलं तरी पूर्णांकामध्ये येईल. अर्धे 100 म्हणतो का आपण? तसं इथं असेल भाऊ, सॉरी, मला एक काका आहे. काकाला अर्धे काका आहे म्हणतो का आपण? ज्या गोष्टी राऊंड फिगर दर्शविल्या जातात, अर्धे, पाऊण, षटकोर अशा गोष्टी तिथं येत नाही. चटाक, पाव, अर्धा त्याला आपण पूर्णांक. मला 2 भाऊ आहे, पूर्णांक आहे. पण मला अर्धा भाऊ आहे असं म्हणतो का आपण? ज्या गोष्टी माझ्या मित्रांनो पूर्णांकातच दर्शविल्या जातात त्याला आपण पूर्णांकवाचक संख्या विशेषण म्हणतो. आणि पूर्णांकवाचक संख्या विशेषण हा पूर्णांकवाचक संख्या विशेषण मी नावात यासाठी अर्थ घेऊन राहिलो का तुम्हाला याच्याबरोबर याचाही कार्यक्रम करता आला पाहिजे. पूर्णांकवाचक संख्या विशेषण लगेच लक्षात राहिलं पाहिजे. काकांना 3 मुली आहेत. आपण म्हणतो काकांना 2.5 मुली आहे. राजाने दासीला 50 मोहरा दिला. 50 आपण म्हणतो का अर्धे 50? नाही. आमच्या शेतात 4 बैल आहेत. 3.5 बैल आहेत काय? नाही. ज्या गोष्टी राऊंड फिगर दर्शवल्या जातात. मला 3 मामा आहेत. मला 2 भाऊ आहेत. मला 4 बहिणी आहेत. मला गावभर मित्र आहेत. एकही कामाचा नाही.
100 रुपये कधी मागितले? अरे यार, तुला आताच पाहिजे होते का पैसे? अर्ध्या घंट्याच्या आधी काहून फोन नाही केला? माझ्याजवळ तर 1,000 रुपये होते. अरे मला आता पैशाची गरज आहे. तू म्हणतो मला अर्ध्या घंट्याच्या आधी फोन नाही केला. मला पैशाचं काम 10 मिनिटाच्या आधी पडलं. मी तुला अर्ध्या घंट्याच्या आधी फोन कसा करू? असे मित्र असतात. यात्रेत नेलं, पहिले तर न्याजोगतेच नाही आहे. हरपले तर पाजोगते नाही. आणि सापडले तर आमचे होय आम्हाला वापस द्या असे मनाजोगते नाही. असे आहेत तुमचे माझे मित्र. जय हो, भयंकर आहेत. ओके. पोलीस भरतीत लागायच्या आधी काय म्हणते? लागू तर दे. पाय ना कशी पार्टी देतो. लिस्टीत लागू तर दे नाही, फक्त लिस्टीत नाव येऊ दे म्हणते. आपला दरारा पाहिजो, पार्टी पाहिजो. याचा लिस्टीत नाव येते म्हणते, एकदा रिझल्ट लागू दे. याचा रिझल्ट लागते. एकदा म्हणते मेडिकल तर होऊ दे, डॉक्युमेंटेशन होऊ दे, याचं डॉक्युमेंटेशन होते. मग ते जॉइनिंग तर होऊ दे. असं करता जॉइनिंग तर होऊ दे. जॉइनिंग होऊन जाते आणि हा चुपचाप तिथून 4-5 दिवसात ट्रेनिंगवरही चालला राहते. हे गावचे पोट्टे पार्टीच मागत राहते आणि मग तो म्हणते पगार तर येऊ दे. मग त्याला तिथून 3 महिन्यानंतर पगार येते. तो म्हणते पगार तर आता आला, पण मध्ये तिकडं तर गावाला तर येऊ दे. आता इकडे तुम्हाला पार्टी कशी देऊ मी? मग त्याचे 9 महिने होते. तो म्हणते मला पुढचंच असतं भेटू दे. मग तुला पार्टी देतो ना. ते पार्टी कधी भेटणारी नसते. त्यामुळे त्याला आता भेटत असेल तर भाऊ ₹10 ₹5 चहा घेऊन त्याची तेच पार्टी समजून घ्या. असा माणूस तुम्हाला कधी पार्टी देतच नसते आणि आपली पार्टी याच्यातच आहे ₹5-10 चहात. आपल्याला काही 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं काम नाही आहे. जास्तीत जास्त एक टाईमचा नाश्ता याच्याशिवाय आपली त्या माणसाकडून पार्टी अपेक्षित करू नये. कारण की आपला तो मित्र आहे याचा अर्थ आहे आपण त्याचे मित्र का झाले त्याचे आणि आपले विचार एकत्र आहेत. आपणही पार्टीच्या बाबतीत अशाच प्रकारची पार्टी लोकांना देत असतो. असू दे. तो आपल्या लग्नात नागिन डान्स करायले, अर्धीत गर्दी करायले आणि आपण त्याच्या लग्नात. आपल्या लग्नात 4-5 लोकं अर्धीत गर्दी करते याचा अर्थ काय? आपण त्याच्या लग्नात अर्धीत गर्दी करत होतो. अर्धीत गर्दी म्हणजे हां, ओके. काही हरकत नाही. पुढे पाहतो. माझ्या मित्रांनो, अपूर्णांकवाचक. आता पूर्णांकवाचक मधलं समजलं ज्या गोष्टी राउंड फिगर दर्शवल्या जातात त्याला पूर्णांक आणि ज्या गोष्टी अपूर्णांकामध्ये दर्शवल्या जातात, राउंड फिगर दर्शवल्या जात नाही. एक्झाम्पल ऑफ भाकरी, चपाती, लाडू तसेच काही पदार्थ यांची मोजदाद अपूर्णांकात केली जाऊ शकते. 2.5, चतकोर, 3.5 ह्या गोष्टी कशा आहेत? सर्व अपूर्णांकात आहे. ह्या गोष्टी कशा आहे माझे मित्रांनो? सर्व अपूर्णांकामध्ये आहेत. जसं आईने मला 2.5 पोळ्या दिल्या. 2 पोळ्या दिल्या असत्या तर पूर्णांकात गेल्या असत्या. पण 2.5 दिल्या. ओके. मला आईने चतकोर पोळी वाढली म्हणजे ते थोडीशी असते ना, एवढी काय म्हणते त्याला तर. आईने डब्यावर 3.5 पोळ्या दिल्या. 3 पोळ्या दिल्या असत्या तर पूर्णांकात गेल्या असत्या. आईने मला अर्धा किलो तेल आणायला सांगितले. अर्धा किलो. आईने पावभर चहा आणायला सांगितला. मी डब्यासाठी 3.5 पोळ्या आणल्या. 3 पोळ्या पूर्ण आणल्या, 1 पोळी अर्धी आणली. मधून 1.5 लाडू खाल्ला. 1 पूर्ण आणि दुसरा अर्धाच खाल्ला. दुकानातून जाऊन पावशेर गूळ आणला म्हणजे पाव किलोग्राम, बरोबर नाही काय? 250 ग्राम. तर हे जे आहेत अपूर्णांकवाचक आहेत. हा आणखी यानंतर आहे साकल्यवाचक. बरं, साकल्यवाचक संख्या विशेषण, पूर्णांकवाचक संख्या विशेषण, सार्वनामिक हे जे विशेषण पाहू राहिलो आपण, सार्वनामिक नाही. अपूर्णांक हे कशाचे प्रकार आहेत? संख्या विशेषण. आणि संख्या विशेषण कशाचा प्रकार आहे? विशेषणाचा. संख्या विशेषण हा विशेषणाचा प्रकार आहे. माझ्या मित्रांनो, सर्वच्या सर्व संख्येचा उल्लेख यातून होतो. उदाहरणार्थ उभयता, दोन्ही, चारी, पाची, पाची म्हणतो हां, प्राची नाही, पाची, दाही हे जे आहेत साकल्यवाचक आहे. आम्ही 4ही भावंडे पुण्यात शिकलो. चारी भारतीय सैन्यातील तिन्ही दले नेहमी एकमेकांच्या संपर्कात. तिन्ही सर्वच्या सर्व दलं. लढाईत 4ही शिपाई मारले गेले. चारही. इथं पाहिजे होतं शहीद झाले. शिपाई आहेत ते. त्याचा अपमान नाही करू शकत आपण. ओके. ठीक आहे. याचबरोबर लढाईत 4ही शिपाई शहीद झाले. अशा प्रकारे आहेत. आम्ही तिघंच्या तिघंही भाऊ पोलीस झालो. आम्ही दोघी मैत्रिणी काय करतो, पुण्यात शिकायला गेलो, MPSCच्या क्लास लावायला गेलो. बरोबर नाही? ह्या सर्व साकल्यवाचक आहेत. साकल्यवाचकचे उदाहरण समजलं सर्वच्या सर्व. याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे माझे मित्रांनो क्रमवाचक. याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे क्रमवाचक.
क्रमवाचक विशेषणांना रा, ला, वा, था यांसारखे प्रत्यय असतात. दुसरा, चौथा, पाचवा हे क्रमवाचकचे प्रकार झालेत. माझा दुसरा भाऊ अमेरिकेत आहे. पहिला, दुसरा. शांता 10व्या वर्गात आहे. शांता. शांता 10व्या वर्गात आहे. क्रम. पुढच्या वर्षी मी 50वा वाढदिवस साजरा करणार आहे. ओके. त्याचबरोबर माझा भाऊ परीक्षेत तिसरा आला. पहिला, दुसरा, तिसरा. हा क्रम दर्शविणारा पाहून घ्या रे. हा क्रम दर्शविणारा पूर्णांक म्हणजे राउंड फिगर. मला 2 भाऊ आहेत. ते 2 पूर्ण होते. इथं तिसरा आला. दुसऱ्यानंतर तिसरा आला. चौथ्याच्या आधी तिसरा आला. 49व्या नंतर 50वा आला. शांता 10व्या वर्गात आहे. 9व्या नंतर तिनं 10व्या वर्गात प्रवेश केला. माझा दुसरा भाऊ अमेरिकेत आहे. पहिला, दुसरा. पहिला गावात आहे. गोष्टी सांगून राहिला, पण तो दुसरा अमेरिकेत गेला. ठीक आहे. क्रमवाचक पाहून घ्या. क्रमवाचकची उदाहरणं म्हणजे तिथं व्यक्तीच्या दुसरा, पहिला, 10वा, चौथा हे जे असेल ते कसे असेल? क्रम दर्शवणारे शब्द असेल. ते क्रम दर्शवणारे शब्द असतील. यानंतर आवृत्तीदर्शक संख्या विशेषण. याच्यामध्ये एका गोष्टीची रिपिटेशन दर्शवते आवृत्ती. एका गोष्टीची रिपिटेशन दर्शवते. या विशेषणांना पट, पदरी, वारी, गुणित यांसारखे प्रत्यय असतात. त्याला आवृत्तीदर्शक असे म्हणतात. ओके. दुहेरी फेटा, नऊवारी साडी. ते महिलांना चांगलं माहीत असेल. नऊवारी, पाचवारी. आपल्याला तर समजत नाही नेमकं त्यातला फरक काय असेल. चौपदरी. ओके. म्हणजे त्याचे इकडल्या साईड आणि तिकडल्या 2 साईड 4 पदर. तर हा चौपदरी रस्ता आहे. त्याला 4 साईड आहेत. कालच भाऊजींनी ताईला नऊवारी साडी दिली. नऊवारी साडी. आता मुली चांगल्या या क्लासमध्ये कमेंट्स करणार आहे. सर पाचवारी साडी अशी असते. सर नऊवारी साडी तशी असते. चला धन्यवाद. तुम्ही आमच्या ज्ञानामध्ये इजाफा केला. भविष्यात जर आम्हाला ती संधी प्राप्त झाली तर आम्हाला सुद्धा ह्या गोष्टी घ्यायला लागू शकते. तुम्ही त्याचा ॲडव्हान्समध्ये आम्हाला नॉलेज दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद. ओके. भावाला पाहून तर आमचं तर काम लय वेगळं आहे बा. 32चा पॅन्ट रे बा ₹500 आणि 40चं शर्ट दे ₹500 ₹1000 जत्रा फुल जत्रा. ओके. भावाला पाहून त्याचा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित झाला. त्याचा आनंद रिपीट. पहिला 1 होता त्याचा डबलला वाढला. ओके. एका चुकीमुळे त्याला दुप्पट पैसा मोजावा लागला. 1 पट, दुप्पट, तिप्पट. म्हणजे त्या गोष्टीची काय किती वेळा रिपिटेशन झाली? 2 वेळा. याची 2 वेळा. एकाच गोष्टीची नऊवारी साडी त्याला काहीतरी म्हणतात एक पदरानं असते वाटते ते काहीतरी असतात ते नऊवारी. ओके. 5 वारी, 9 वारी. आणि हा चौपदरी रस्ता आहे. माझ्या मित्रांनो चौपदरी रस्ता. त्याला काय 4 साइडा आहेत जाण्यासाठी. त्याला म्हणतात आवृत्तीदर्शक. आवृत्तीदर्शक समजलं का? हा कितवा प्रकार आहे मग त्या संख्या विशेषणातला? तिसरा प्रकार आहे. जसं आपण इथं लिहिलेलं होतं बघा. हा क्रम गणनवाचक झालं. याचे 3 प्रकार होते. पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. दुसरा होता क्रमवाचक. तिसरा होता आवृत्ती. आता आपण चौथा पाहूया पृथकत्व वाचक. चौथा प्रकार कोणता पाहूया? पृथकत्व वाचक. बरं काही हरकत नाही. पृथक या शब्दाचा अर्थ होते वेगळा करणे. पृथक या शब्दाचा अर्थ काय होते? वेगळा करणे. यात पहिल्या संख्येची पुनरावृत्ती झालेली असते. यातून गट किंवा विभागणी दर्शवलेली असते. त्याला म्हणतो आपण पृथकत्ववाचक. ओके. सरांनी 2-2 मुलांना एकत्र केले कुटण्यासाठी. बदमाश का करतात ना. ओके. सरांनी 1-1 मुलांना पनिशमेंट केली म्हणजे त्याला म्हणजे शिक्षा दिली. सरांनी मुलांना 5-5 मुलांना एकत्र बोलून गिफ्ट दिले, बक्षीस दिले. ओके. आणि यानंतर आहे अर्धा-अर्धा. अर्धाला म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? अर्धा. सरांनी सर्वांना बक्षीस या खातीर अर्धा-अर्धा लाडू दिला. सरांनी बक्षीस खातीर सर्वांना अर्धाला म्हणजेच काय? अर्धा-अर्धा लाडू दिला, पेढा दिला. बरोबर नाही का? तुम्ही काम चांगले करतात ना. गुरुजींनी 2-2 मुलांना रांगेत उभे केले. किती? 2-2. प्रत्येकाला अर्धाला म्हणजे अर्धा-अर्धा पेरू दे. आणि काय मोर्चासाठी लोकांच्या 4-4 रांगा. मोर्चासाठी लोकांच्या 4-4 रांगा. 4-4च्या रांगा. इथं असा शब्द पाहिजे. 4-4च्या रांगा रस्त्यावर उतरल्या. 4-4च्या रांगा.
ओके. ज्या गोष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या केल्या जातात. 4-4 रांगा, 5-5 गट, 3-3 मुली, 2-2 मुलं, ह्या कशा असतात माझे मित्रांनो, पृथकत्व वाचक आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते वेगळे करून दाखविलेले आहेत. यानंतर आहेत अनिश्चित, जे निश्चित सांगता येत नाही, त्याला आपण अनिश्चित असे म्हणतो. वस्तू जरी संख्येत मोजता येत असली तरी तिचा निश्चित आकडा सांगितलेला नसते, त्याला अनिश्चित असे म्हणतात. सर्व, काही, इतर, थोडी, सगळी, 10, 5, 15, 16 हे कसे आहेत माझे मित्रांनो? सर्व अनिश्चित आहेत. सर्व, काही, इतर, थोडी, सगळी, 10, 5 आणि 15, 16 अनिश्चित आहे. सर्व पक्षी उडाले, तुम्ही मोजून ठेवले काय? नाही. ओके. त्यानंतर थोडीच पैसे माझ्याकडे आहेत, पण निश्चित नाही. ओके. 10-5 10-5 पोरं आले असेल परीक्षेला, बाकीचे सर्व अब्सेंट होते. 15-16 मुलं आम्ही पोलीस भरतीच्या वयवाळ आंदोलनामध्ये कसं झालं, सहभागी झालो. अशा प्रकारे. यानंतर माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली. सर्वच्या सर्व तुम्ही मोजून ठेवली नाही. आणलेली सगळे फळे सडून गेली, तुम्ही मोजून ठेवली नाही. दुकानात थोडीच पुस्तकं बाकी आहेत, थोडी बाकी मोजून ठेवलेली नाही. एवढ्या थोड्या कामासाठी 10-5 लोकांना, 10-5 निश्चित नाही बरं, 10-5 लोकांना काय होणार आहे? वयवाळ आंदोलन करायचे आहे, सर्वांना पाहिजे आहे. हजारो लोकं तिथं अप्लाय करणार आहे वयवाळमध्ये. 2-4 पोरं आमदारांकडे जाऊन काय होईल? सगळ्या लोकांना सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल. आमदारांच्या माध्यमातनं, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातनं, बरोबर नाही का? तर अशा प्रकारे अनिश्चित ज्या गोष्टी संख्येत मोजता येत असली, तरी तिचा निश्चित असा आकडा सांगितलेला नसतो, त्याला म्हणतो आपण अनिश्चित संख्या विशेषण. त्याला काय म्हणतो माझे मित्रांनो? अनिश्चित संख्या विशेषण आपण म्हणत असतो. अशा प्रकारे हे विशेषणाचे 2 प्रकार आपण पाहिले आणि याच्यामधला दुसरा प्रकार अशा प्रकारे संपलेला आहे. मी एकदा हा होय तो दुसरा प्रकार पृथकत्वही संपला आणि अनिश्चितही संपला. आज आपण याच्यामधले संख्या विशेषणाचे 2 प्रकार पाहिले. एक म्हणजे गुण विशेषण, दुसरा म्हणजे संख्या विशेषण. संख्या विशेषणाचे 5 प्रकार पाहिले. त्याच्यामधला पहिला प्रकार होता गणनावाचक. गणनावाचकचे 3 प्रकार पाहिले. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, साकल्यवाचक. पूर्णांकवाचकमध्ये 1, 2, 3 ह्या पूर्ण गोष्टी, मला 2 काका आहेत, मला 2 बहिणी आहेत, मला 3 भाऊ आहेत. अपूर्णांक वाचक म्हणजे ज्या गोष्टी अर्धा करून, तर मला 3.5 पोळ्या दिल्या आईनं, पावभर शेर, पावशेर अशा प्रकारच्या गोष्टी अपूर्णांक. साकल्यवाचकमध्ये सर्वच्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय सामील होत असतात. आणि माझे मित्रांनो, यानंतर पाहिलं आपण क्रमवाचक. माझा भाऊ परीक्षेत 2रा आला, माझा भाऊ परीक्षेत 3रा आला. त्यानंतर मी वर्गात शेवटून 50वा होतो. ओके. यानंतर आहे आवृत्ती दर्शक. एका गोष्टीची किती वेळा रिपिटेशन झाली आहे. द्विगुणित आनंद, यानं दुहेरी फेटा, नाही का, चौपट पैसे, हे काय होईल? आवृत्तीवाचक होईल. यानंतर होतं पृथकत्ववाचक. पृथक या शब्दाचा अर्थच मुळात वेगळा करणे होतो. पृथक या शब्दाचा अर्थ जर कधी वेगळा करणं असेल, तर माझे मित्रांनो, सरांनी 5-5च्या गटा केल्या, 2-2च्या रांगा केल्या, सरांनी अर्धाला लाडू दिला, अर्धा-अर्धा लाडू करून सरांनी सर्वांना दिला. यानंतर माझे मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट होती अनिश्चित. ज्या गोष्टी निश्चित सांगता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो? अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो. सर्व पक्षी उडाले, माझ्या मुठीत किती रुपये आहे ते सांग पाहू. ह्या सगळ्या गोष्टी संख्या विशेषणाच्या प्रकारात येतात. एकंदरीत सरतेशेवटी आजच्या क्लासमध्ये 2 गोष्टी समजून घ्या. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला विशेषणाचा प्रकार आहे गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण, तिसरा सार्वनामिक विशेषण, जो आपण आज पाहिलेला नाही. गुण विशेषणामध्ये व्यक्तीच्या किंवा पदार्थाच्या अंगी असणारा गोड पेढा, पेढा आहे पण कसा आहे? गोड आहे. प्राणी कुत्रा घेऊ, कुत्रा आहे पण कसा आहे? भुंकणारा आहे. बोर आहे पण कसा आहे? आंबट आहे. कारले आहे पण कसे आहे? कडू आहेत. तर त्याला आपण गुण विशेषण म्हणतो. संख्या विशेषणाचे 5 प्रकार आपण पाहिले. सार्वनामिक विशेषण 3रा प्रकार. याच्यामध्ये पुढचा जे खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे, अव्ययसाधित, विशेषण साधित, विशेषणापासून विशेषण साधित, नामापासून बनलेलं नामसाधित, समासापासून समास घटित विशेषण, याचबरोबर आपल्याला पाहायचं आहे अधिविशेषण, विधिविशेषण. ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नामाच्या आधी, नामाच्या नंतर, आधी आला तर अधि आणि नंतर आला तर विधी. विधीलाच म्हणतो आपण उत्तर. उत्तर या शब्दाचा अर्थ होते पुढे काय? आपण म्हणतो ना उत्तर काय?
उत्तर या शब्दाचा अर्थच काय, पुढे काय, तर ह्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट विशेषण भाग 2 मध्ये पाहायच्या आहेत. मी त्यामुळे विनंती करेल सर्वांना, माझ्या मित्रांनो, या सर्व गोष्टीला व्यवस्थितरित्या समजून घ्या. नाही समजलं असेल तर मला कृपया कमेंट्स करून तसं विचारा. मी सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचे अभिप्राय नक्की घ्या. तुमच्या मित्रांना कोर्सविषयी सांगा आणि कोर्स जॉइन करण्याकरता PP अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. ओके. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ओके. थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.